नमस्कार. कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये मी घरबसल्या पैसे कमवण्यासाठी हँडमेड प्रोडक्ट्स कसे सेल करायचे आणि त्याची एक छान आयडिया म्हणजे क्रोशाच्या वस्तू बनवून सेल करणे हे तुमच्यासोबत शेअर केले होते. तर तो व्हिडिओ खूप जणांना आवडला, खूप जणांनी बघितला, पण त्यावर काहींनी कमेंट केल्या होत्या की आम्हाला क्रोशा वर्क येतं, पण या वस्तू बनवून विकायच्या कुठे, त्याचं मार्केटिंग कसं करायचं. तर ज्यांना क्रोशाच्या वस्तू बनवता येतात त्यांना हा खूप मोठा प्रश्न पडत असेल की या वस्तू विकत कोण घेणार किंवा आपण कुठे विकायच्या. आणि ज्यांना क्रोशाच्या वस्तू येत नसेल पण त्यांना ही बिझनेस आयडिया आवडली असेल तर त्यांनीही नक्कीच शिकून घ्या, कारण मी आता जी सिरीज सुरू करत आहे त्यामध्ये मी तुम्हाला या बिझनेसबद्दल सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. तुम्ही माझ्यासोबत हा बिझनेस उभारू शकता, त्यातून पैसे कमवू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रोशाच्या वस्तूंची मार्केटिंग कशी करायची आणि हा बिझनेस सुरू करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याबद्दल बघणार आहोत. मार्केटिंग करण्याआधी मी तुम्हाला काही मुद्दे सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही बिझनेस करण्याच्या सुरुवातीलाच जर ते जाणून घेतले तर तुमचा बिझनेस हा स्टार्टिंगपासूनच प्रॉफिट अर्निंग बिझनेस राहील. तर त्या गोष्टी पहिले लक्षात घ्या. तुम्हाला पहिले तुमच्या बिझनेसला एक व्यवस्थित युनिक नाव द्यावं लागेल. असं नाही की आपण प्रोडक्ट्स बनवत आहे आणि कुठेतरी सेल करत आहे, ते सेल होत आहे पण त्या बिझनेसला नाव नाही, तर असं होता कामा नये. त्यामुळे तुम्ही एक डोक्यामध्ये नाव क्रिएट करा की तुम्हाला काय नाव द्यायचं आहे बिझनेसला, कारण बिझनेसला नाव दिल्याशिवाय त्याची एक ओळख निर्माण होणार नाही आणि ही ओळख निर्माण होणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला आज बिझनेस सुरू करायचा आहे तो म्हणजे नेहमीसाठी ग्रो होत राहिला पाहिजे. तर आपल्या बिझनेसला जर नाव असेल तर तो त्या नावाने ओळखला जाणार आहे आणि तीच त्याची एक प्रकारे खूप चांगली मार्केटिंग बनत जाते. जसं की माझ्या बिझनेसचं नाव आहे कृष्णसखी कलाकुसर आणि मी जर असा एखादा हँडमेड प्रोडक्ट बनवत आहे क्रोशाचा आणि तो सेल होत आहे, तर त्या व्यक्तीने दुसऱ्यांना सांगितलं की मी हे कृष्णसखी कलाकुसर इथून घेतलं आहे, तर याने माझ्या बिझनेसची ओळख कुठेतरी वाढत आहे. तर हे काम करते आपल्या बिझनेसचं नाव, त्यामुळे ते नाव देणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे नाव असं युनिक असायला हवं, जनरल नको. नाव कसं द्यायचं याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ टाकेल, पण तुम्ही सध्या एक आपल्या डोक्यामध्ये आयडिया जनरेट करून ठेवा की काय काय नाव सुचवू शकतो आपण, आणि तुम्ही कमेंटमध्ये मला पण सांगू शकता. तुम्ही हे पॉईंट्स तुमच्याकडे नोट करून ठेवा, म्हणजे तुम्हाला हे खरोखरच तुमच्या बिझनेसमध्ये अप्लाय करता येईल आणि त्यानुसार कृती करता येईल. दुसरा मुद्दा म्हणजे की आपला बिझनेस एक स्टँडर्ड आणि प्रोफेशनल असायला पाहिजे. त्यासाठी आपल्या बिझनेसच्या नावाप्रमाणे किंवा तुमच्या ज्या बिझनेसची वैशिष्ट्य आहे त्यानुसार एक लोगो क्रिएट करायला पाहिजे. लोगो म्हणजे एक साईन ज्याने तुमच्या बिझनेसची आयडेंटिटी लोकांपर्यंत पोहोचेल, म्हणजे सगळ्यांना तो ओळखायला सोपा होईल. जसं की एखादा कोणतेही ब्रँड आहे, कंपनी आहे, त्या कंपनीचं एक साईन असते, म्हणजे त्या ब्रँडचं एक साईन असते, त्याला आपण लोगो म्हणतो. तर ते एक विजिबल बिझनेसला प्रेझेंट करत असते की हा लोगो म्हणजे हा ब्रँड. तर आपल्या बिझनेसची लोकप्रियता वाढवण्यासाठी हा लोगोसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. लोगो कसा क्रिएट करायचा, तो कशा पद्धतीचा असू शकतो यावर सुद्धा मी छोटे छोटे व्हिडिओ अपलोड करणार आहे. तुम्ही आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी सुरुवातीलाच सांगितलं आहे की मी ही सिरीज सुरू करत आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रॉपर आणि फुल गायडन्स मिळेल की एक हँडमेड प्रोडक्ट्सचा किंवा असा कोणताही बिझनेस ज्यामध्ये तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरर आहात तो कसा स्टार्ट करायचा, किंवा
त्यामध्ये कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या जेणेकरून तुमचा एक प्रॉपर बिझनेस स्टार्ट होईल. असं नाही की तो आज चालू करत आहे आणि पुढे जाऊन कुठेतरी स्टॉप होत आहे. तर बिझनेस हा एक लॉंग टर्मसाठी जनरेशन टू जनरेशन ग्रो होणारी गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला ती सुरुवातीपासूनच एकदम परिपूर्ण अशी स्टार्ट करायची आहे. जसं एखाद्या घराचा पाया जर पूर्ण मजबूत असेल तर ते घर खूप वर्ष टिकते, तसं आपल्याला आपल्या बिझनेसचा पाया मजबूत करायचा आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवातीपासूनच या गोष्टी अभ्यास करा, या गोष्टींचा शिकून घ्या आणि नंतर सुरुवात करा. यानंतर मी या व्हिडिओमध्ये तिसरा पॉईंट सांगत आहे आणि हा शेवटचा आहे, कारण व्हिडिओ मी छोटे छोटे बनवणार आहे, डिटेल बनवणार आहे वेगळे वेगळे. हा पॉईंट आहे की ॲडव्हर्टाइजमेंट कशी करायची. म्हणजे आपण आपल्या बिझनेसला नाव दिलं, एक रूप दिलं, जो की आपला लोगो आहे, आपला प्रोडक्ट डिसाईड झाला की आपण क्रोशावर च्या वस्तू बनवणार आहे आणि ते आता आपल्याला सेल करायचं आहे. तर सेल करायसाठी आपल्याला त्याचं मार्केटिंग करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला जाहिरात करावी लागेल आणि जाहिरात फक्त विक्रीसाठी करायची नसते, तर आपल्या बिझनेसचा एक अवेअरनेस किंवा लोकांना माहिती असावं की आपण हा प्रोडक्ट बनवत आहे आणि कुठेतरी एक नवीन गोष्ट मार्केटमध्ये येत आहे. तर ही लोकांच्या दृष्टीस पडण्यासाठी सुद्धा आपण एक ॲडव्हर्टायझिंगचा मार्ग निवडत असतो आणि यातून सेलही होते, आपल्या बिझनेसची ग्रोथही होते आणि पहिल्या दिवसापासूनच आपला बिझनेस हा प्रॉफिट मेकिंग बिझनेस होतो आणि तो दिवसेंदिवस वाढत जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहे की तुमच्या बिझनेसला नाव द्या, त्याचं एक प्रॉपर ब्रँडिंग करा आणि त्यासाठी एक लोगो क्रिएट करा जो तुमच्या बिझनेसच्या कॅरेक्टरिस्टिक्स प्रेझेंट करेल. जसं की तुम्हाला माहिती असेल की बाटा शू कंपनी, तिचा लोगो आहे बी रेड कलरचा. हे सगळ्यांच्या एका असं डोक्यामध्ये फिक्स झालं आहे. तसं कंपनीला रिप्रेझेंट करायला किंवा आपल्या बिझनेसला रिप्रेझेंट करायला एक लोगोची आवश्यकता असते. तर लोगो म्हणजे काय हे लक्षात आलं असेल. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट किती महत्त्वाची असते. त्यातून विक्री होईलच असं नाही, पण तुमच्या बिझनेसची एक माहिती आणि लोकप्रियता लोकांना समजावी यासाठी ही ॲडव्हर्टाइजमेंट करणं आवश्यक असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी नव्याने माहीत झाल्या असेल किंवा कोणाला आधी माहीत असेल, पण कधीकधी आपण हे आपल्याच बिझनेससाठी वापरायला कमी पडतो किंवा विसर पडतो. तर ते मी आणखी लक्षात आणून दिलं आहे की आपल्याला एक सिस्टमॅटिक बिझनेस स्टार्ट करायचा आहे, रन करायचा आहे आणि त्यासाठी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. तर यावर तुम्ही विचार करा आणि तुमच्या बिझनेसला पण या गोष्टी कशा लागू होईल, तुम्ही त्या कशा क्रिएट करणार आहात याचा अभ्यास करा, विचार करा आणि नंतर तुमचा बिझनेस सुरू करा. आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की प्रॉपर मार्केटिंगमध्ये नेमकं काय करायचं जेणेकरून आपल्याला खूप सारे कस्टमर मिळेल, ऑर्डर्स मिळेल आणि आपला सेल वाढेल. लवकरच मी पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून मी जोही नवीन व्हिडिओ टाकेल तो तुमच्याकडून मिस होणार नाही आणि तुम्ही एक सक्सेसफुल हँडमेड प्रोडक्ट्सचा बिझनेस रन करू शकाल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत.